जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीनं सभासदांना 90 लाख रुपयांच्या लाभांशाचं वाटप करण्यात येणार आहे। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीनं सभासदांना 90 लाख रुपयांचा लाभांश वाटप करण्यात येणार आहे। यासाठी शनिवारी 13 जून रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबत अधिक माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी यांनी दिली। संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून संस्थेचं भागभांडवल 20 कोटी रुपये, बचत ठेवी 5 कोटी 29 लाख रुपये, राखीव आणि इतर निधी 3 कोटी 46 लाख रुपये तसंच गुंतवणूक 1 कोटी 48 लाख रुपये इतकी आहे। संस्थेकडे कर्ज येणं 28 कोटी 52 लाख रुपये आहे। संस्थेनं सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं असून या कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे। तसंच CSR निधीतून पूरग्रस्तांसाठी 1,11,000 रुपयांची मदत करण्यात आली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। या प्रसंगी संचालक डॉक्टर SP माने, श्रीशैल देशमुख, शिवाजी राठोड, मृणाली शिंदे, रोहित घुले, MD म्हामाणे आदी उपस्थित होते। साधारण यावर्षी आम्ही 90 लाख लाभांश वाटप करणार आहे। त्यानंतर आपली सर्वसाधारण सभा दिनांक 13/6/2026 रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे होणार आहे 1 वाजता। सध्या आपलं भागभांडवल 20 कोटी, बचत ठेव 5 कोटी 29 लाख, राखीव व इतर निधी 3 कोटी 46 लाख जमा आहे। संस्थेची गुंतवणूक 1 कोटी 48 लाख एवढी आहे। कर्ज येणे 28 कोटी 52 लाख एवढी आहे। संस्थेत सामाजिक कार्यासाठी आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे। CSR फंडातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आव्हानानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत अक्षय पात्रा या संस्थेकडे पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून 1,11,000 अदा केलेले आहे।